मुंबईला आजही हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे। मुंबईमध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर येणारे 2 दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या 2 दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। दरम्यान पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या भागात पावसाने रेड अलर्ट दिलेला आहे। तर कोल्हापूर घाट आणि गडचिरोलीला देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी आता कोकण आणि घाटमाथ्यावर वरुण राजाची कृपा दृष्टी वक्र झाली आहे। मुंबई आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केलाय। तर गांधी मार्केट आणि दादर परिसरात पाणी साचलेलं आहे आणि या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। ही 2 दृश्य आपण पाहतोय सकाळी 6 वाजता आणि सकाळी 7:20 म्हणजे दरम्यान 7:30च्या दरम्यानची ही दृश्य आहेत। पावसामुळे रस्ते जलमय झालेले आहेत आणि लोकलची सेवा देखील उशिराने सुरू आहे। आणि आता थेट जाणार आहोत अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्नेहा, तू सध्या कुठे आहेस आणि काय पावसाची परिस्थिती आहे, वाहतुकीची नेमकी काय परिस्थिती आहे? आता मी आहे गांधी मार्केट या परिसरामध्ये आहे। इथली जर परिस्थिती आपण पाहिली तर पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आता पावसाचा जोर जो आहे तो अधिक वाढलेला आहे। आपण काही वेळापूर्वी पाहिलेलं होतं तेव्हा पावसाचा जोर कमी होता, परंतु पुन्हा एकदा जोरदार पावसाला या परिसरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच याच पाण्यातून वाट काढत जे आहे ते लोकांना जावं लागते। वाहन चालक देखील याच पाण्यातून वाट काढत पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतात। हवामान खात्याने ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पाऊस जोरदार पडतोय। पहाटेपासून खरं तर जोरदार पावसाला आणखी जोरदार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि याच परिसरामध्ये बरंच पाणी देखील साचलेलं आहे। तसंच आपण जर पाहिलं तर यामधूनच वाट काढत प्रत्येक जण आपल्याला कामावर जाणारा व्यक्ती किंवा इतर कामानिमित्त बाहेर जाणारा व्यक्ती याच पाण्यातून वाट काढत वाहन चालक किंवा इतर व्यक्ती जात आहेत आणि त्यांना खरंच नाहक त्रास होतोय। काल देखील आपण पाहिलं तर हीच परिस्थिती काल देखील आपल्याला पाहायला मिळालेली होती। तर आज देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आज देखील या परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। काल गुडघाभर पाणी होतं, आता याच्याहून कमी असतं तरी देखील पाणी आणखी साचायला सुरुवात झाली, कारण पावसाचा जोर जो आहे तो आता वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे पुढचे काही तास मुंबईत महत्त्वाचे समजले जातात। स्नेहा, निश्चितच जसं तू म्हटलीस की पुढचे काही तास आता महत्त्वाचे असतील, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता नागरिकांना प्रशासनाकडून नेमक्या काय सूचना जारी करण्यात येत आहेत? महापालिका नेमक्या काय सूचना जारी करते? महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे की नागरिकांनी जर गरज नसल्यास बाहेर पडू नये, कारण पावसाचा जोर वाढते त्यामुळे कुठेही या पाणी भरल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो, कुठेही नागरिक अडकून पडू शकतात। त्यामुळे गरज असल्यासच बाहेर पडा, गरज नसेल तर बाहेर पडू नका असं आवाहन सतत महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे। ठीक आहे स्नेहा, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढलेला आहे। दादर, किंग सर्कल आणि गांधी मार्केट परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्त्यावर सध्या गुडघाभर पाणी साचलंय आणि त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसतोय। अशाच प्रकारे पाऊस सुरू राहिल्यास आणखीही पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येते। दादर, सायन आणि माटुंगामधले हे रस्ते जलमय झालेले पाहायला मिळत आहेत आणि पुढील काही तास मुंबईमध्ये अजून अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। बरेचसे लोक महिला आहेत, वयस्कर लोक इथून ये जा करतात, त्यांना जाण्यासाठी खूप अडथळा होतोय। मोठ्या मोठ्या गाड्या, हा मेन रोड आहे, लहान मुलं पण आहेत शाळेमध्ये, त्यांना खूप त्रास होतो पाण्यासाठी। महानगरपालिकेकडून यावरती उपाययोजना करायला पाहिजे। हां महानगरपालिका करणार आहे, प्रयत्न चालूच आहेत, होईल त्यांचे पण प्रयत्न चालू आहे। पण पावसाचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळं 21 तारखेपर्यंत पण पाऊस जास्त सांगितलेला आहे। आता निसर्गाच्या पुढे काही नाही आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही आहे। लोकांना त्रास होतो आहे। आता शेवटी कसं आहे, निसर्ग आहे, पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाणी जास्त पडते, त्याच्यामुळे लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागणार।
सबवे हा मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेला आहे तर मुंबई सेंट्रल भागातही पाणी साचलेलं आहे। दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। ही दृश्य सकाळच्या सुमाराची दृश्य आहेत। मुंबईमध्ये आजही पावसाचा अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। आज मुंबई ठाण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर मुंबईसह पालघर आणि रायगडला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन कालपासून प्रशासनानं केलेलं आहे आणि आज अतिमुसळधार पाऊस मुंबईमध्ये पडण्याची शक्यता आहे। पुढचे काही तास हे अतिमहत्त्वाचे असतील, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। कारण वाहतूक सेवा ही विस्कळीत झालेली आहे, मुंबईची लोकल सेवा देखील विस्कळीत झालेली आहे। मुंबईमध्ये आजही मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे। अनेक भागामध्ये सध्या पाणी साचलेलं आहे। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे तर मुंबई सेंट्रल परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ते हे जलमय झालेले आहेत, गाड्या पाण्यामध्ये बुडालेल्या पाहायला मिळत आहेत, त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा। राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मुंबई, ठाणे आणि पालघरसह नवी मुंबई, रायगड, मीरा भाईंदर, पनवेल आणि रत्नागिरीतल्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दिवसभर मुंबईत दाणादाण उडाली आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात काल पाणी साचलं होतं, परिणामी रस्ते वाहतुकीवर परिणाम झालाय। रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकलची वाहतूकही संथ गतीनं सुरू होती। तर या सर्व बाबींचा विचार करून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। वसई विरारला मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि या पावसामुळे नालासोपारा, विरार आणि वसईच्या अनेक भागात पाणी साचलंय। गालानगर, शंकेश्वर नगर, विवा कॉलेज, स्टेशन रोड परिसर या परिसरात पाणी साचलेलं आहे। तर या पावसामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। वसई विरारमधली ही दृश्य आपण पाहतोय। वसई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तर विरारमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। शहरातील मुख्य रस्त्यांवर हे पाणी साचलेलं आहे आणि नालासोपाऱ्यामध्ये मध्यरात्रीपासूनच अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गाड्या देखील इथे बुडालेल्या आहेत। वसईमधली दृश्य आणि विरारमधली दृश्य आपण पाहतोय। वसई विरारला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे। ठाणे जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतोय। शिळफाटा इथल्या शीळ दिवा मार्गावर पाणी साचलेलं आहे आणि यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे। दिव्यातही मुसळधार पाऊस पडत असल्यानं अनेक भागात पाणी साचलेलं आहे। शीळ दिवा रोडवरची ही दृश्य आपण पाहतोय। सकाळच्या सुमाराची ही खरं तर दृश्य आहे। शिळफाटा दिवा रोडवर पाणी साचलेलं आहे। दिवा परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक गाड्या या पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत। कुठे कुठे गुडघ्यापर्यंत पाणी जमलेलं आहे तर कुठे कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे, त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। ठाण्याच्या वंदना टॉकीज जवळ कमरे इतकं पाणी भरलं असल्याचं पाहायला मिळतंय। दुचाकी आणि लहान गाड्यांना सध्या तिथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। ठाण्याला देखील आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि कालपासूनच अतिमुसळधार पाऊस ठाण्यामध्ये देखील सुरू आहे, त्यामुळे ठाण्याच्या वंदना टॉकीज जवळ किंवा या संपूर्ण परिसरात कमरे इतकं पाणी भरलं असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यातूनच हे नागरिक प्रवास करतायत। दुचाकी आणि लहान गाड्यांना सध्या तिथे प्रवेश बंद करण्यात आला असल्यामुळे चालतच हे प्रवासी निघालेले आहेत। नागरिक चालतच या पाण्यातून आपला प्रवास करतायत। वंदना टॉकीज जवळची ही दृश्य आपण पाहतोय। सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। कालपासूनच ठाण्यामध्ये देखील अतिमुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। रस्ते जलमय झालेले आहेत, अनेक गाड्या या पाण्यामध्ये बुडाल्या आहेत। तर लहान वाहनांना सध्या इथे प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या वंदना टॉकीज भागातली ही दृश्य आपण पाहतोय। मुसळधार पावसाने राज्याला जोरदार तडाखा दिलाय। कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे तर मराठवाड्यात 6 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। पाहूयात। राज्यभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसानं
जनजीवन विस्कळीत झालं। रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गाला मोठा फटका बसला। नागोठणे माणगाव महाडजवळ ठिकठिकाणी पाणी साचल्यानं चालकांची तारांबळ उडाली। घालघर फाटा परिसरात महामार्गाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं। रायगडच्या दक्षिण भागातील श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळला। श्रीवर्धनच्या मसाला बाजारपेठेत पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसापासून संततधार सुरू असल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। गड नदीनं इशारा पातळी ओलांडली असून कणकवली मालवण राज्य मार्गावर पाण्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली। रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातल्या आवाशी गावातील अनेक वाड्यांचा संपर्क तुटला। आवाशी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 शिक्षक अचानक वाढलेल्या पाण्यानं अडकून पडले। मुंबई गोवा महामार्गावरच्या पावसाचं पाणी थेट शिवारात शिरलं, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। संगमेश्वर तालुक्यातल्या माखजन बाजारपेठेत पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली। यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यांदा माखजन बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा पडला। कोकणप्रमाणेच विदर्भातल्या वाशिम जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला। रिसोड तालुक्यात अंचळ, जोगेश्वरी परिसरातून वाहणाऱ्या कांच आणि उतावडी नदीला पूर आला। परिणामी शेकडो हेक्टर शेती पिकासह पाण्याखाली गेली। परिणामी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंचनाम्याचे आदेश दिले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे। काही ठिकाणी जनावरेही पुरात वाहून गेली आहेत। त्यामुळे प्रशासनातील अधिकारी, कलेक्टर असतील, सर्वच अधिकाऱ्यांना जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जिथं जिथं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याला ताबडतोब ती नुकसान भरपाई कशी मिळेल ह्या सूचना मी दिलेल्या आहेत। वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं चंद्रपूर शहराजवळच्या इरई आणि झटपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पैनगंगा आणि वर्धा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला। विदर्भानंतर खानदेशच्या जळगावातल्या पारोळा तालुक्यातल्या हिरापूर, तांबोड, उतरळ, धाबे, मवाडी या परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान झालं। कपाशीच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। कृषी अधिकाऱ्यांनी अजून पाहणी केली नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। सातपुडा पर्वतरांगात झालेल्या मुसळधार पावसामुळे तापी नदीसह नागझिरी नदीला पूर आल्यानं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं। परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला। खानदेशनंतर मराठवाड्यातही पावसानं दाणादाण उडाली। नांदेड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं, तर बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या कौडगाव हुडा कासारवाडी रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून गेल्यानं 4 तरुण मध्यरात्री पुरात अडकले। उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे आणि शिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दैफळे यांनी जीव धोक्यात घालत तिघांचा जीव वाचवला, मात्र 4था तरुण मृत्युमुखी पडला। तर माजलगाव तालुक्यातील गंगामसला इथलं मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं। मराठवाड्यात अतिवृष्टीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या 3-4 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 800 गावं ही पाण्यामुळे बाधित झालेली आहेत आणि साधारण 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। तेलंगणाचा जो श्रीराम सागर आहे त्याचंही विसर्ग जो आहे तो आता कमी करायला आपण विनंती केली आणि आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी 1 लाख क्युसेक्सवरनं तो 75,000पर्यंत कमी केलेला आहे। लातूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आढावा घेतला। मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा या नदीकाठच्या गावातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या। एकंदरीत अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी जलद गतीनं पंचनामे करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।